फ्रँचायसी मॉडेल कशासाठी डेव्हलप झालंय बर ह्याचा सर्वात पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. येस फ्रँचायसी मॉडेल काय आहे की जेव्हा तुम्हाला एखादं व्यवसाय उभा करायचा आहे तो रेडी आहे, बर म्हणजे तुमची SOP रेडी आहे, सप्लाय चेन रेडी आहे, सगळं रेडी आहे, ते फ्रँचायसी मॉडेल म्हणतो आपण. बरं. त्याला सगळं इस्टॅब्लिश रेडी आहे, तुम्हाला फक्त जस्ट चालू करायचं आहे, येस म्हणून फ्रँचायसी घ्यावी. ओके बऱ्याचदा 2018 ते 2022-23 पर्यंत फ्रँचायसीमध्ये मी म्हणतो बूम आला होता बूम. बूम नाही ॲक्च्युली ते त्याला दुसरा वेगळाही शब्द म्हणतो, करप्शन म्हणा किंवा काही पण म्हणा त्याला. तो म्हणजे ज्याला वाटतं ना तो कुठलीही फ्रँचायसीज होता. बरं. म्हणजे उदाहरण चहाचं जसं येवलेंनी सुरुवात केली, सुंदर चहाचं एकदम स्टँडर्डाईज येवलेंनी केलं, बरोबर. पण येवलेंना कॉपी करून ज्यांनी कॉपी केली तर त्यांच्यात येवले पैसे घेतात ना 3 लाख रुपये 5 लाख रुपये फ्रँचायसी, तर आम्ही पण घेणार. बरं. अरे येवलेंनी कष्ट केलेत ना तेवढे, बरोबर. 250 नावाचे चहाची दुकान आहेत, म्हणजे खासदार चहा, हो, हो. आमदार चहा, सरपंच चहा, उपसरपंच चहा, किती प्रकारची नाव आहेत. म्हणजे आश्चर्य आहे. अर्थात ही कल्पना अभिनव आहे, आपल्याला काही कुणावर टीका करायची नाही. बरोबर नाही. परंतु फ्रँचायसी मॉडेलची विश्वासार्हता अडचणीत आलेली आहे, म्हणून मला हे समजून घ्यायचे. हा विश्वासार्हता अडचणी यायच्या मागं काय कारण आहे दादा, की बऱ्याचदा एखादं दुकान चालतं, एखादा युवक येतो चहाचं दुकान टाकतो, स्नॅक्सचं टाकतो, मिसळ टाकतो, वडापाव टाकतो, काही टाकतो, त्याचं दुकान चालायला लागलं की मधल्या काळात डायरेक्ट तुम्ही फ्रँचायसी देता का आम्हाला, त्याच्या डोक्यात बनवतो लक्ष, अरे मला फ्रँचायसी मागतायत मग मी दिली पाहिजे, मग कशी दिली पाहिजे, तो 2-3 फोन फिरवायचा, अरे मला फ्रँचायसी मागतात मी कसं करू, बरं फोन कोणाला फिरवायचा माहिती आहे का, त्याला त्यातली काही अक्कल नाही. अच्छा मग तो म्हणतो अरे 5-5 लाख रुपये माग, मग तो पण हां ठीक आहे 5 लाख रुपये, त्याचं ॲग्रीमेंट माहीत नसायचं, म्हणजे कुठल्या वकिलाकडून आपण ॲग्रीमेंट केलं पाहिजे हे सुद्धा लक्षात येत नाही. बरं म्हणजे माझा वकील आहे ना दादा लाडाच्या कुल्फीचा, तो फॉक्स वॅगन सारख्या कंपनीचं काम करतो, हुंडाईचं काम करतो, क्विक व्हील नावाच्या ब्रँडचं, अशा खूप साऱ्या कंपन्यांचं काम म्हणजे करतो. त्या क्षेत्रातला ज्ञानी माणूस असला ज्ञानी पाहिजे. माणूस आहे. माझा कॉन्सेप्ट सिम्पल आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा ना त्या क्षेत्रातलं तुमच्याकडं तज्ज्ञ आणि उत्तम माणूस पाहिजे, बर तरच ते मॉडेल उभं राहतं. बर तर यांनी काय केलं, जो घराचा करार करायचा ना त्याला सांगितलं माझं फ्रँचायसी मॉडेलचं ड्राफ्ट बनव, अच्छा आणि हे सांगायचे असं बनव असं लिही. मग 5-5 लाख रुपये लोकांकडून घेतलेत, एका दुकानाला गर्दी झाली, ती बघून लोकांनी फ्रँचायसी घेतल्या. बर मग फ्रँचायसी जेव्हा घेतल्या तेव्हा काय चेक केलं पाहिजे, तर माझं म्हणणं आहे की आम्ही ज्या गोष्टीवर काम करतो आमच्या 3 कोर व्हॅल्यू आहे. बर क्वालिटी सर्वात महत्त्वाचं, जे Yes. प्रोडक्ट तुम्ही घेताय त्याला क्वालिटी आहे का, दुसरी गोष्ट त्यात मार्जिन काय, बर तिसरी गोष्ट त्याला सप्लाय चेन काय आहे, बर आणि चौथी महत्त्वाची गोष्ट जी आम्ही आता ॲड ऑन केली आहे की आजपर्यंत लाडाची कुल्फीने कुठली सोशल मीडियावर जाहिरात केली नाही की आमची फ्रँचायसी घ्या म्हणून. फ्रँचायसीला रिकमेंड केलेला आपला पहिला ब्रँड आहे बर लाडाची कुल्फी. असा पहिला ब्रँड आहे की त्यांनी कुठेही पहिलं शॉप स्वतःचं कंपनी टाकलं नाही, पहिली फ्रँचायसी दिली बर आणि तिचा प्रॉफिट तिचं सगळं स्टँडर्डायझेशन बघून हा ब्रँड वाढला आहे. बरं. म्हणजे लाडाची कुल्फी तुम्ही इथं खावा, दिल्लीत खावा, कुठेही खावा, ती सारखी लागेल, कारण किचन एक आहे. ज्यांनी फ्रँचायसी काढल्या त्यांचे किचन सगळे वेगवेगळे आहेत, बरोबर त्याच्यामुळे ती क्वालिटी जी आहे ती सगळीकडे वेगळी लागते. म्हणजे आपलं घरच बघा ना दादा, घरात आईने केलेली भाजी वेगळी लागती, बायकोने केलेली वेगळी लागते, बहिणीने केलेली वेगळी लागते. खरंय. याची जी R&D SOPसाठी प्रचंड मोठे पैसे खर्च करावे लागतात, मग फ्रँचायसी मॉडेल बनतं. जसं मॅकडॉनल्ड आहे, तुम्ही कुठेही खावा सारखाच brand. लागतो. Okay. पण वडापावचं काय, एखादा ब्रँड करतो चांगला लागतो, दुसरीकडे वेगळा लागतो, ती SOP सापडत नाही, स्टँडर्ड नाहीये म्हणजे. स्टँडर्ड बिलकुल नाही आहे. हे घेताना आपण हे स्टँडर्ड बघितलं पाहिजे. काय आहे, घेणारे पण उत्साही असतात आणि आत्ताच्या तरुणांना काय शॉर्टकट पाहिजे यशाला बिलकुल शॉर्टकट नाही आहे. आज मला 25 वर्ष झाली दादा, मी 2001 साली कामाला लागलो, हा 2026 आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे. हा 25 वर्ष अनुभव आहे आणि माझ्याकडं काय, आता माझ्याकडं कमी वयात असं माझ्याकडं वय आहे, पण किती वय आहे तुमचं आता? माझं आता 39 दादा वय आहे. अच्छा माझं म्हणणं आहे की आत्ताचा युवक एवढा घाई करतो फ्रँचायसी घ्यायला, मी म्हणतो तसं नको करू. तुला ज्या व्यवसायात फ्रँचायसी घ्यायची त्या फ्रँचायसी मॉडेलच्या वरती तू 5 वर्ष काम कर. नाही, मला एक सांगा, समजा एखादं फ्रँचायसी मॉडेल एखाद्या भागामध्ये घ्यायचं असेल, समजा आम्ही वडगाव शेरीचं म्हणू, मुंडव्याचं म्हणू, हडपसरचं म्हणू, किंवा कोथरूडचं म्हणू, किंवा विश्रांतवाडीला, कुठेही घ्यायचं असेल, तिथं फ्रँचायसी घ्यायची आहे, त्याचा त्या व्यक्तीने पहिला काय अभ्यास केला पाहिजे त्या भागाचा? नाही, आता कुठलं मॉडेल घेतात त्याच्यावरती. उदाहरण लाडाच्या कुल्फीवरच सांगतो मी. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला एक भाग ठरलेला आहे. अच्छा बरोबर आहे. आपण काय करतो की जिथं स्वस्त, म्हणजे उदाहरण आपण सांगू की येरवडासारखा भाग आहे, स्लम भाग Slum आहे, आहे, बरोबर. तर तिथं कमी MRPचे फ्रँचायसी मॉडेल चालू शकतात. बरोबर. म्हणजे उदाहरण 10 रुपयाची इडली तिथं चालू शकते. ओके असे जे प्रकार आहेत तिथं चालू शकतात.
आता लाडाची कुल्फी ही प्रीमियम रेंजला जाते. म्हणजे मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. ओके. म्हणजे मार्केट आहे का, तिथं लोक काय विकत घेऊ शकतात, अफोर्डेबिलिटी. Affordability. कोरेगाव पार्कचा ग्राहक हा स्पेंडिंग आहे, फर्ग्युसनचा स्पेंडिंग आहे, Yes. फर्ग्युसन रोडचा म्हणजे जंगली महाराज रोडचा स्पेंडिंग आहे, किंवा अन्य ठिकाणी जिथं आर्थिक सुबत्ता आहे तिथं त्या प्रकारचं प्रोडक्ट, म्हणजे पहिल्यांदा त्या मार्केटचा 100% अभ्यास केला पाहिजे. 100%.